ज्या ज्या वेळेस एकविरा देवस्थान येतं त्यावेळेस ते लोक फक्त रिक्षावाला, हारवाला, गाववाला, एकविरा मंदिरातील पुजारी यांच्यावरती जातात. तर हे लोक चोर नसून हे मेहनत करतात. पण खरे चोर हे एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक निवृत्ती होळावळे व त्यांचे सहकारी आहेत. तर त्यांच्यावरती तुम्ही रोष होता का? तर त्यांनी जे बाउन्सर नेमले, बाउन्सर पण एका मिरला मारामारी करतात, भाविकांना दमदाटी करतात. मंगळवारच्या असं भाविक पण सुरक्षित नाही. एखादा अधिकारी कितपत घाबरायचे राजकारणाच्या पुढे जात नाही. त्यामुळे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात परत प्रशासक नेमावं आणि देवस्थानला याच्यातून सोडवावं. यंदा बरखास्त करणे हा याच्यावर एकमेव पर्याय आहे. नमस्कार, जय एकविरा. मी एकविरा देवस्थानचा पुजारी गणेश सकाराम देशमुख, तसेच आमय विजय देशमुख. आज लाईव्ह येण्याचं कारण महाराष्ट्राचे कुलदैवत आई एकविरा मातेच्या ट्रस्टमध्ये गैरकारभार आणि लुटमार चालू आहे, त्याबद्दल मी विश्लेषण करण्यासाठी आपल्या पुढे आलेलो आहे. तरी ट्रस्ट कायदा कलम 1950 कलम 41E या अर्जादाखल धर्मादायुक्त पुणे चार्टी कमिशनर यांच्याकडे मी एक अर्ज दाखल केलेला आहे. 2023 ते 2027 बेकायदेशीर घटनाबाह्य अशी त्या ट्रस्टची नेमणूक झाली. त्याच्यावरती आमच्या हरकती मागवल्या. हायकोर्टाने नमूद करण्यात आलेलं आहे की जोपर्यंत आमच्या हरकती पुढे चालवत नाही तोपर्यंत यांना कायदेशीर कुठलाही अधिकार देण्यात येणार नाही. तसंच धर्मादायुक्त पुणे यांनी कुठलाही यांना कायदेशीर अधिकार दिलेला नाही. तरी एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक निवृत्ती होळावळे यांनी जशी निवड झाली तशी एकविरा देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि मालमत्तेचा अपहार करण्यास सुरुवात केलेली आहे. यांनी एकविरा देवस्थानची इनोवा गाडी असताना कुठल्याही प्रकारची चार्टी कमिशनर धर्मादायुक्त पुणे यांच्याकडे परवानगी न घेता यांनी फॉर्च्युनर गाडी घेतली. ती गाडी स्वतःच्या व राजकीय दृष्ट्या रोज वापरत आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये ट्रस्टची जुनी इनोवा गाडी आणि फॉर्च्युनर गाडी ही उभी असते. लाईव्ह मध्ये तुम्ही पाहू शकता. त्याचे पुरावे तुम्हाला मीडियावरती लवकरच भेटतील. दुसरी फॉर्च्युनर गाडीचा नंबर आहे MH LV0074. ही फॉर्च्युनर गाडी त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने त्यांच्या फेसबुकवरती सगळ्या स्टोरी आहेत. त्याच्यामध्ये ते राजकारणाला वापर करतात, इतर कुठल्याही ट्रस्टी किंवा सदस्यांना वापरायला देत नाहीत. मुद्दा क्रमांक दुसरा, एकविरा देवस्थानचे ट्रस्टचे ड्रायव्हर वगैरे हे सुद्धा त्यांच्याकडेच 24 तास पडून आहेत. ते देवस्थानचे कुठल्याही प्रकारचं काम करत नाही. नंतर चार्टी कमिशनर त्यांनी 3/10/2024 पासून VIP पास साठी कुठलीही मागणी केलेली नाही किंवा अधिकृत पत्र पण दिलेले नाही. त्यांनी VIP पास चालू केले ते कॅश प्रमाणे. त्याच्यासाठी खोट्या बनावट पावत्या ह्या वापरल्या जात आहेत. अभिषेकच्या पावत्या, VIP पास या असल्या प्रकारच्या बनावट पावत्या भाविकांकडून 3 लोकांसाठी 4 लोकांसाठी आणि ते कॅश मध्ये अपहार करतात, त्याचा वारेमाप खर्च करतात. त्याच्यानंतर ठराविक 1-2-3 ट्रस्ट असे आहेत की ते वाटून पण घेतात. त्याच्यामध्ये अध्यक्ष पण आहेत. 1.5 वर्ष अध्यक्षांकडे हिशोब होता, आता सचिवांकडे हिशोब आहे. हिशोबामध्ये कुठल्याही प्रकारचा हिशोब त्यांच्या बॉडीत पण होत नाही आणि आम्हाला पण कधी गुरव पुजाऱ्यांना दाखवलेला नाही. त्याच्यानंतर देवस्थानचे पुरेसे जुने कर्मचारी असताना वेगळे बाउन्सर नेमले, त्यांना दुप्पट पगार दिला. जुन्या कर्मचाऱ्यांच्या याच्यात जुन्या कर्मचाऱ्यांना चेकने पगार देतात आणि जे नवीन बाउन्सर नेमले त्यांना कॅश पगार देतात. जसं की चार्टी कमिशनरची आमची घटना आहे, घटनेमध्ये 5,000च्या पुढे कॅश मध्ये व्यवहार करायला अलाउड नाही. रोजचा लई गेला तर 20,000 रुपये, 20,000 रुपये कॅश व्यवहार करू शकतात. तर हे करोडोनी कॅश व्यवहार चालू आहेत. चार्टी कमिशनर असेल किंवा कुठले काही असेल त्याच्यावरती यांचा दबाव पडत नाही. परत हायकोर्टाने अशी नेमणूक आदेश दिले होते की नव्याने निवडणूक घेताना बाहेरचे जे भाविक घ्यायचे तर ते राजकारणी क्षेत्रातले नसावे. तरी ते राजकारणी क्षेत्रात आल्यामुळे याचा दुरुपयोग होतोय. देवस्थान ही धोक्यात चाललेलं आहे. आज प्रशासक समिती आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, तसेच माजी पर्यटन मंत्री आदित्य साहेब ठाकरे साहेब यांची कुलदैवत आहे. यांनी 350 कोटीचा निधी मंजूर केला. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिपूजन केलं. भूमिपूजन केल्यानंतर फडणवीस साहेबांनी कामाची परमिशन दिली. आज 1.5 वर्ष झाले संत गतीने काम चालू आहे. रस्त्याची दुरावस्था पाहिली तर पूर्वीचा 10 फूट रस्ता होता पण एक काही भाविक पडत नव्हता. आज कुठल्याही यांनी गेलं तर रोज 10-20 भाविक पडतात, हाताला लागतंय, कोणाचा हात फ्रॅक्चर होतोय. त्याच्यानंतर पायऱ्यांची हेळसांड चालू आहे. एकविरा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण पाहिलं तर सगळे राजकारणी
जे त्यांचे समर्थक आहेत राजकारणी सगळे फोटो लागलेले आहेत. जिथं पहिले आपले महाराष्ट्राचे हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे फोटो असायचे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुणाचा नसायचा. आज तिथं वेगळ्याच नेत्यांचे फोटो लागले जातात. पूर्ण हे देवस्थान राजकारणावरती नेऊन ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिर प्रशासन जे नवीन ट्रस्ट आहे यांनी देवस्थानचे मंदिराचे चारही दरवाजे ओपन केलेले आहेत. फक्त एका ग्रिलवरती मंदिराचे दरवाजे लावलेले आहेत. मंदिराचा एवढा ऐवज असताना मागच्या एवढी मोठ्या प्रमाणात चोरी वगैरे झालेली आहे, तरी पण सुरक्षेच्या दृष्टीने ही ट्रस्ट अजिबात उपाय करत नाही. तिथं एक कुसाळकर मेजर म्हणून होते, ते चांगले मेजर होते, त्यांची सुद्धा यांनी 6 महिने वर्ष अगोदर बदली करून टाकली आणि एकदम वयस्कर रिटायरमेंट सारखे पोलीस तिथं आज आणून ठेवलेत की देवस्थान ते धोक्यात जाण्याची पावित्र्यात आहे. नंतर तिथं आम्ही गुरव पुजारी पिढीजात राहत होतो, तो आमचा पण लक्ष देवस्थानावरती होतं. ज्यावेळेस पोलीस नव्हते त्यावेळेस फक्त गुरवच तिथं लक्ष ठेवायचे आणि देवीचे संरक्षण करायचे. तर आम्हाला मंदिरातून त्याच्या रूमचं काम आहे ते काही पण कारण खोटं सांगून शानी एकविरा देवस्थानचे अध्यक्ष यांनी बाहेर सुविधा केली की ते देवस्थानचे फक्त रूम आहेत, तिथून आम्हाला गुरुवांना पण बाहेर काढण्यात आलेलं आहे. म्हणजे आमच्या गुरुवांना पण तिथं किंमत ठेवलेली नाहीये. त्यानंतर पुढील मुद्दा घ्यायचं झालं, एकविरा मंदिरात पूर्ण कॅशलेस वरती व्यवहार चालू आहे. घटनाबाह्य अजिबात घटनेवरती अजिबात काम केलं जात नाही. मागे प्रशासक समिती होती, प्रशासक समिती असताना जे फ्रॉड झालता त्याच्यानंतर प्रशासक समिती आली होती, त्यांनी देवस्थानचा कारभार उत्तम केला, ऑडिट केलं, सर्व काही केलं. त्याच्यानंतर 2017 ते 2025 काळामध्ये अंदाजे 25 किलो सोनं असेल ते यांच्या ताब्यात दिलतं. यांनी कुठल्याही त्या प्रशासक समितीकडून मोजून न घेता बेकायदेशीर ताबा घेतला, त्या सोन्याची विल्हेवाट लावून टाकली. विल्हेवाट लावताना सुद्धा धर्मादायुक्त पुणे यांची कुठलीही परमिशन घेतली नाही. धर्मादायुक्त पुणे यांनी यांना कुठल्या प्रकारचे परमिशन दिलेल्या नाहीयेत. यांचे कुठलेच चेंज रिपोर्ट पास नाहीयेत. माझं स्वतः गणेश सकाराम देशमुख माझ्या नावाने पिटिशन दाखल आहे, चेंज रिपोर्ट चालू आहे. 3 वर्षामध्ये एकही चेंज रिपोर्ट पास झालेला नाही. ही पूर्ण लूटमार चालू आहे. त्याच्यानंतर एकविरा मंदिरामध्ये जी प्रशासक समिती होती त्यांनी 3,44,00,000 फ्रॉड काढला होता. तो फ्रॉड काढण्यासाठी मागील ट्रस्टी आहे, त्याच्यामध्ये इतर 2 ट्रस्टी त्याच्यावर आता विद्यमान आहेत, त्यांना भरून घ्यायला सांगितले 3,44,85,339 रुपये हे व्याज मुद्दल दंडासकट त्यांना घेऊन शनी त्यांच्याकडून भरून टाकायचे होते. ते आज अखेर भरलेले नाहीत. परत एकविरा देवस्थान ट्रस्ट मधून रोज 5,100 रुपये एक भाविकाची पावती, म्हणजे मिसे एक दाम्पत्य असेल त्याचे 5,100 रुपये, असे 5 ते 10 दाम्पत्य रोज बसवले जातात. यांच्यामध्ये एकाची पावती फाडली जाते तर बाकीच्यांच्या पावत्या खाल्ल्या जातात. हे असा एवढा मोठा भ्रष्टाचार, रोज 50-60 हजार रुपये खाणारी लोक आहेत तिथं. त्याच्यानंतर नवरात्र काळ असो किंवा इतर काळ असो, एकविरा देवस्थानची जय एकविरा म्हणून पट्टी टाकली जाते. त्या पट्टीचं बिल एक माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 2.5 लाख रुपये 9 दिवसात झालं. त्या पट्टीवरती फक्त भाविक ब्लॅकमध्ये भाविक आणायचा, माझ्या ओळखीचा आहे म्हणून त्याच्याकडून पैसे घ्यायचे, त्याला VIP दर्शन द्यायचं आणि पैसे लोटायचे. असा आहे आज पूर्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक निवृत्ती हुळावळे तसेच त्यांचे सहकारी त्यांचा चालू आहे. तर याच्यावरती चाप बसवण्यासाठी आज महाराष्ट्र शासन गोरगरिबांच्या खिशातून जी रक्कम जमा होते त्याच्यातून 350 कोटी रुपये विकासासाठी दिलेत. तर हे देवस्थान ट्रस्ट ते न जुमानता स्वतःचे पैसे पण खातात आणि त्यांच्याकडे पण वेगवेगळे आमिष मागतात. तर हे कुठपर्यंत चालणार? हे प्रशासक ही जी एकविरा देवस्थानची ट्रस्ट आहे ही तात्काळ बरखास्त करण्यात यावी. जसं शनी शिंगणापूर देवस्थानला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला, तसा आजपर्यंत इथं निर्णय घेण्यात यावा. आज याच्यावरती जे राजकारणी आहेत यांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी कोणी माणूस तयार होत नाही. पण मी एक हक्कदार पुजारी आहे. आज आमच्या लोकांवरती किती अन्याय चालू आहे हे आम्ही तिथं आजमावलेले. मी दुटीला असताना पण वेगवेगळे मंदिरामधली नवरात्रामध्ये एक पेटी फोडली, पेटी काउंटर काढला, काउंटर काढून बाहेर ठेवला, त्याची कुठली परमिशन नाही घेतली, काही नाही घेतली. तर अख्खी उघड्यावरती साडीमध्ये बांधून ठेवलेले पैसे ते. उद्या त्या पैशाची जबाबदारी घ्यायची कुणी हे पण नाही. चॅरिटी कमिशनरला हे लोक जुमानीत नाही, पूर्ण राजकारण केलं जाते. ठराविक एक पक्षावरती नेऊन ठेवलेली ही ट्रस्टी. त्यामुळे ह्या ट्रस्टवरती कायदेशीर कारवाई करावी, सगळ्यांचं निलंबन करावं आणि नवीन प्रशासक नेमणूक करून ही ट्रस्ट सुरळीत करून नव्याने निवडणूक घ्यावी ही माझी कळकळीची विनंती आहे. त्याकडे माझा हायकोर्टातला एक अर्ज आहे.
हायकोर्टामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, यांची आम्हाला मंत्रालयात मिटिंग दिली. त्या मिटिंगमध्ये साहेबांनी विनंती केली की मी कायदेशीर तुमच्या काय असेल तर मी 100% कारवाई करत. तर मग आम्ही हायकोर्टातून आमच्या नावाचं पिटिशन दाखल करून आमच्या साईडने ऑर्डर घेतली. जोपर्यंत आमचे चेंज रिपोर्ट पास होत नाही तोपर्यंत ती जी निवडणूक झाली ती घटनाबाह्य झालेली आहे, ती ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे त्याचे चेंज रिपोर्ट चार्टी कमिशनर पुणे धर्मादाय यांच्याकडे चालू आहे, पण त्याच्यावरती फक्त तारीखच चालू आहे. आज 3 वर्ष झाली. जर मागच्या भ्रष्टाचाराकरता जर प्रशासक समिती आली होती तर त्याच्यानंतर 3 वर्षांनी ही लोक दिली, यांच्या हातात यांनी पण भ्रष्टाचारच केलाय. आम्ही वारंवार मागच्या वेळेस पण माझं पण पिटिशन त्या ट्रस्टीला पण होतं. त्याच्या विरोधामध्ये हे प्रशासक समिती 2017च्या अगोदर आली होती. आता 2017 ते 2023 मध्ये त्यांनी चांगला कारभार केला, पण 2023 ते 2027चा कार्यकाळ जवळजवळ अर्धा कार्यकाळ उलटून गेलेला आहे. घटनेवरती अजिबात काम केलं जात नाही आणि पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे. बाकी काही नाही. तुम्ही लाईव्ह आता पण इथून निघा, एकविरा देवस्थानच्या पाशी रस्त्यापासून तर मंदिरापर्यंत कुणी सुरक्षित नाहीये. रस्त्याने जाणारा गाडीवालाही सुरक्षित नाही. फक्त भाविकांना माझी एक नम्रतेची विनंती आहे की ज्या वेळेस एकविरा देवस्थान येतं त्यावेळेस ते लोक फक्त रिक्षावाला, हारवाला, गाववाला, एकविरा मंदिरात पुजारी यांच्यावरती जातात. तर हे लोक चोर नसून हे मेहनत करतात. पण खरे चोर हे एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक निवृत्ती होळावळे व त्यांचे सहकारी आहेत. तर त्यांच्यावरती तुम्ही रोष होता का? त्यांनी जे बाउन्सर नेमले, बाउन्सर पण एका मिरला मारामारी करतात, भाविकांना दमदाटी करतात. मंगळवारच्या असं भाविक पण सुरक्षित नाही. आमच्या लोकांचं असं आले फक्त मंदिरात जायचं, दुटी करायची, आमच्या इथे मंदिरात पूजा अर्चा करायची, आम्ही बाहेर यायचं. त्याच्यामध्ये पण वर व्हीआयपी दर्शन, पॅन्टीवरती वर जाणं, हे सगळे प्रकार चालू आहे. आता नव्याने 1 महिना झाला एक काच लावली. ते काच पण सकाळी अभिषेक झाल्यानंतर लावतात, त्यानंतर अध्यक्षांचा फोन आला किंवा इतर कुणाचा आला का ती काच काढतात, व्हीआयपी दर्शन देतात, लगेच खाली. म्हणजे पैसे दिल्याशिवाय तर व्हीआयपी दर्शन कुणी करत नाही. त्यानंतर एखादा अधिकारी आला, मध्ये एक पर्यटन मंत्री आपले कोण त्यांचे नातेवाईक आले होते मंदिरावर, त्यांनी त्यावेळेस ते केलं. मंदिराचा विकासामध्ये यांचा खालीचा सुद्धा वाटा नाही. जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे 3 कोटी 3.5 कोटी मंजूर केलेले आहेत, एकनाथ शिंदे साहेब, आदित्य साहेब ठाकरे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तर यांनी याची तात्काळ दखल घेऊन यांच्यावरती कारवाई करून यांच्यावरतून हे सगळे फ्रॉड केलेले पैसे वसूल करून यांच्यावर गुन्हे टाका, जे काही कलमामध्ये गुन्हे टाका आणि तात्काळ यांचं निलंबन करून इथं प्रशासक समिती नेमा. मागच्या वेळेस जसे वडगाव कोर्टाचे जज होते, धर्मदायुक्ताचे साहेब होते, त्याच्यानंतर तहसीलदार होते आपले, आता लाईव्ह मध्ये देशमुख तहसीलदार पण आहे, त्यांच्याकडे पण माझा चांगला परिचय आहे. त्यांनी सुद्धा मला चांगलं सहकार्य केलं त्यावेळेस. ते पण हे चार्ज द्यायला तयार नव्हते, पण ह्या लोकांनी राजकारणाचा उपयोग करून त्यांच्याकडून पण दमदाटीने चार्ज घेतलेला आहे. एखादा अधिकारी कितपत घाबरायचे राजकारणाच्या पुढे जात नाही. त्यामुळे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात परत प्रशासक नेमावं आणि देवस्थानला याच्यातून सोडवावं. यंदा बरखास्त करणे हा याच्यावर एकमेव पर्याय आहे.